मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई दादांना होळीसाठी लवकर चला असे बोलतात. तेव्हा थोडे थांबा की मालकीनबाई, जरा मिशीचे केस तर विंचरू द्या असं दादा सांगतात. तेव्हा सगळे केस उडाले आहेत, ती गौरी उगाच तुम्हाला विमानतळ म्हणत नाही असं माई विनोद करत दादांना खूप चिडवतात. तेव्हा दादा माईंना मागच्या वेळी जयदीपराव आणि गौराबाईंच्या हस्ते होळी पेटवली होती, यावेळी कुणाच्या हाताने पेटवायची असं विचारतात. तेव्हा माई, जोपर्यंत ती खरी गौरी आहे ते कळत नाही तोपर्यंत आपण तिला कुठलाच मान द्यायचा नाही. यावेळी आपण तो मान थोरल्या सुनबाई व मल्हारला देऊयात असं सांगतात. तर तेवढ्यात गौरी नैवेद्याचे ताट घेऊन तिथे येते व त्या गुळाच्या ढेपीने जेवणाचे ताट दिले आहे असं बोलते. तेव्हा दादा त्यांना ते नैवेद्याचे ताट आहे म्हणून सांगतात. तर माई, हा होळीचा नैवेद्य आहे, तो आधी होळीला दाखवायचा असतो, यात भजे नाहीत का असं विचारतात. त्यावर गौरी, मला काय माहिती असं सांगते. तर दादा, गौराबाई, तळणीशिवाय नैवेद्याचे ताट पूर्ण होत नसते म्हणून सांगतात. त्यावर घरातल्या रिकामटेकड्या बायकांना भजे तळायला लावते असं गौरी सांगते व लगेच तिथून निघून जाते. तेव्हा माई दादांना, ही त्या दोघींना केवढी छळत आहे, मला त्या दोघींचं लई वाईट वाटतं असं नाटक करतच सांगतात. तेव्हा दादा ते ऐकून खूप हसतात. तर इकडे अम्मा स्टूलवर उभं राहून मिरचीचं तिखट शोधत असते, परंतु कुठेही तिखट सापडत नाही. तेवढ्यात गौरी तिथे येते व अम्माला ते विमानतळ नैवेद्याला तळणी लागत आहे असं म्हणत होते म्हणून सांगते. तर तेव्हा तिखट संपलं आहे. दुपारच्या वेळी ही बरणी पूर्ण भरलेली होती, परंतु सर्व अचानक संपले आहे असं अम्मा गौरीला सांगते व आता भजी कशी करू असं अम्मा विचारते. तेव्हा गौरी तिला, तळलेलंच लागतं ना, मग कुरुम कुरुम कुरडई बनव असं सांगते. तेव्हा अम्मा लगेच आणते असं म्हणत तिथून जाण्यासाठी निघते. तर तेवढ्यात गौरीची ट्यूब पेटते. बरणी हातात घेऊन तिला अम्माचे बोलणे आठवतात. तेव्हा ती अम्माला, थांब अम्मा, तिखटाच्या दुसऱ्या रेसिपी पण या घरातील लोकांना येतात हे बघायला पाहिजे असं बोलते. तेव्हा अम्माला खूप मोठा धक्काच बसतो. त्यानंतर देवकी आनंदाने, चला चला, पिक्चरची सुरुवात चुकायला नको असं म्हणत घाईघाईने चाललेली असते. तेव्हा गौरी तिची वाट अडवते व ऐ चिचुंद्रे, कुठे चाललीस म्हणून विचारते. त्यावर देवकी, तुझ्या नावाने बोंबा ठोकायला चालले असं गौरीला सांगते. तेव्हा ते ऐकून गौरी तिला, माझे नाव मलाच माहिती नाही, मग तू काय बोंबा ठोकणार असं विचारते. तेव्हा माझा रस्ता सोड असं देवकी बोलते व लगेच दुसरीकडून जाऊ लागते. तेव्हा गौरी हातात सुरी घेते व देवकीला अडवते. सुरी पाहून देवकी खूपच घाबरते. तेव्हा मला तुला काहीतरी विचारायचे आहे, चल माझ्यासोबत असे म्हणत गौरी देवकीच्या हाताला धरून तिला किचनमध्ये घेऊन जाते आणि तिखटाची बरणी दाखवत, 2 मिनिटांत सांग ही रिकामी कशी आहे. मसाल्याच्या डब्यात जिरे, मोहरी, हळद, मीठ समजा आहे, परंतु तिखटच नाही असं विचारते. तेव्हा देवकी खूपच घाबरते व मला माहीत नाही असं सांगत तिथून जाऊ लागते. तेव्हा गौरी तिच्या गळ्याला सुरी लावते व मी तुला शेवटचं विचारत आहे असं बोलते. तेव्हा देवकी घाबरून सर्व काही सत्य गौरीला सांगून टाकते की जाऊबाईंनी सगळं तिखट गुलालामध्ये मिसळवलं आहे. तर तेव्हा ते ऐकून गौरीला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर सर्वजण होळी पेटवण्यासाठी बाहेर जमतात. तेव्हा दादा सर्वांना, गुलाल आला आहे, आता कुणाची वाट बघायची, करूया का सुरुवात असं विचारतात. तेव्हा सर्वजण होकार देतात. तेव्हा माई नैवेद्याच्या ताटामध्ये भजी कुठे आहे ते विचारतात. तेव्हा दादा, भज्याचे राहू द्यात की, लोकांना किती वेळ थांबवायचे असं सांगतात. तेव्हा चालतंय की म्हणत माई होळीची पूजा करतात व होळीला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दादा सर्वांना, मंडळी, यावर्षी होळी पेटवण्याचा मान मल्हाररावांना आम्ही देत आहेत असं सांगतात. तेव्हा उदय मल्हारच्या हातामध्ये अग्नी देतो. तेव्हा मल्हार आणि शालिनी दोघे मिळून होळी पेटवतात. सर्वजण आबाबा असं मोठ्याने ओरडतात. त्यानंतर मल्हार दादांना, होळी पेटवण्याचा मान मला दिलात ना, आता माईंना गुलाल लावण्याचा मान तुमचाच असं सांगतो. त्यावर दादा खुश होत माईंना गुलाल लावायला जातात. तेवढ्यात गौरी पळत पळत तिथे येते व दादांना दूर लोटते. दादांना खाली पडलेलं पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा माई गौरीला, हे काय केलं, दादांना का ढकलवलंस असं विचारतात.
तेव्हा गौरी घारे म्हणत माईंना सांगायला जाते. तर तेवढ्यात मल्हार गौरीला बस झालं, आजपर्यंत तू लई बोललीस, आज दादांना ढकलून तू मर्यादा ओलांडल्या आहेत. आज माझी खात्री झाली आहे की तू आमची गौरी नाही, तू तोतया आहेस, निघ इथून, असं मल्हार रागाने ओरडतो. तर शालिनी, आता विश्वास बसला का? मी इतके दिवस ओरडून ओरडून सांगत होते, हिने आमच्या दादासाहेबांना धक्का दिला, असं नाटक करतच सांगते. तर देवकी माईंना आत्ताच्या आत्ता या सोंगाला घराबाहेर काढा, असं सांगते. तेव्हा गौरी रागाने देवकीला, ऐ चिचुंद्रे गप्प बस, ऐ घारे मी हे का केले तुला माहिती आहे का, असं माईंना विचारते. तेव्हा माई गौरीला तू हे सर्व का केलंस असा प्रश्न करतात. तेव्हा शालिनी माईंना तिला कशाला विचारताय असं बोलते. तेव्हा गौरी शालिनीला तू गप्प बस म्हणून सांगते व मल्हारला, ऐ पहिलवान, या विमानतळानंतर गुलाल लावण्याचा मान तुझाच आहे ना, आता एक काम कर, तो गुलाल उचल व तुझ्या बायकोला लाव, असं सांगते. तेव्हा मल्हार धक्क्याने गुलाल लावायला जातो. तर शालिनी भीतीने, थांबा, मला हा गुलाल लावायचा नाही, असं सांगते. तेव्हा बायकोला घाबरतोस का, गुलाल लाव, असं गौरी पुन्हा मल्हारला सांगते. तेव्हा मल्हार पुन्हा शालिनीला गुलाल लावायला जातो, परंतु शालिनी नकार देते. तेव्हा माई, काय झाले, गुलाल का लावायचा नाही, असं विचारतात. तेव्हा मी तिचे कशापायी ऐकू, मी गुलाल लावणार नाही, असं शालिनी माईंना सांगते. तेव्हा गौरी ही लावणार नाही, कारण यामध्ये हिने स्वतःच्या हाताने तिखट मिसळवले आहे, असं सर्वांना सांगते. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. शालिनी खूप रडकुंडीला येते व काही पण काय बोलत आहे असं बोलते. तेव्हा गौरी, मीच माझ्या हाताने गुलाल लावते, असं शालिनीला सांगते व शालिनीला गुलाल लावू लागते. तेव्हा जबरदस्ती करू नको, असं म्हणत शालिनी गौरीवर हात उचलते. तेव्हा गौरी तिचा हात पकडते व माझ्या नादाला लागू नकोस, हिने घरातील समद तिखट संपवलं आहे. त्या दिवशी माझ्या दुधात पण हिने तिखट टाकलं होतं, हिच्या आईने हिला गोड वागणं शिकवलंच नाही, असं म्हणत शालिनीवर खूपच भडकते. तेव्हा माई शालिनीला त्याबद्दल जाब विचारतात. तेव्हा शालिनी नकार देते. तेव्हा गौरीमाईंना मला शॉर्ट सर्किटने सगळं सांगितलं आहे, असं बोलते. तेव्हा देवकी घाबरून सर्व सत्य सांगून टाकते. तेव्हा शालिनी डोक्याला हात लावते, तर दादा शालिनीवर खूप भडकतात. तेव्हा शालिनी हे गुलालाचे ताट जयदीप भाऊजींनी इथे आणल्याचं सांगते. तेव्हा सर्वजण जयदीपला विचारतात. तेव्हा जयदीप नकार देत, मी तर फोनवर बिझी होतो, असं सांगतो. तेव्हा उदय हा खोटं बोलत आहे म्हणून सांगतो. तेव्हा माई, पण जयदीपनेच ताट इथे आणले, असं सांगतात. तेव्हा दादा, झाला तो तमाशा पुरे झाला, तुम्ही प्रसाद वाटा, असं माईंना सांगतात. तेव्हा शालिनी, नको, मिळाला प्रसाद तो लई झाला, असा डायलॉग मारते. तर गौरी, गुलालाचा प्रसाद राहिला, असं बोलते. तेव्हा तुला मी बघतेच, असं म्हणत शालिनी तिथून निघून जाते. तेव्हा माई गौरीला जयदीपकडे पाहून खुणावतात. इकडे शालिनी रूममध्ये येते व तिची इतकी हिंमत, आता लई झाले, पाणी डोक्यावरून जाऊ लागलंय, असं चिडून बोलते. तेवढ्यात देवकी तिथे येते. तर शालिनी तिच्या जोरात कानाखाली मारते व तूच पचका केला, असं सांगते. त्या गौरीची धिंड काढली नाही तर नाव सांगणार नाही, असं शालिनी मनाशी ठरवते. पुढील भागात शालिनी रंगपंचमीला जयदीपला बेशुद्ध करून आपलं मुख्य अस्त्र खोटा जयदीप म्हणजेच अनिलला आणणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.